नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. रायगड हादरले, डिझेल तस्करांचा उच्चार, पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्थेला ग्रहण. सागरी किनाऱ्याला लागून असलेल्या रायगड जिल्ह्याला डिझेल तस्करीच्या काळोखाने घेरले आहे. रेवदंडा, मांडवा, पेण यासारख्या भागात डिझेल माफियांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण मौनामुळे तस्करांचे चांगलेच फावले आहे. परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील सागरी किनारे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मजबूत करण्यासाठी तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे किनाऱ्यावरील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र रेवदंडा बंदर, धरमतर खाडी, रेवस जेट्टी आणि इतर अनेक ठिकाणी मध्यरात्रीच्या अंधारात राजरोसपणे डिझेल तस्करी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पोलीस ठाणी या तस्करीच्या ठिकाणांपासून हाकेच्या अंतरावर असूनही तेथील प्रभारी अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचे संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे. अर्थपूर्ण संबंधांमुळे कारवाईला खो. समुद्रातील मोठ्या जहाजांमधील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे डिझेल माफिया अवघ्या 60 रुपये प्रति लिटर दराने डिझेलची चोरी करतात. रात्रीच्या वेळी खाडी किनारी जहाज लावून टँकरद्वारे डिझेल भरून ते इतर ठिकाणी विकले जाते. हा सगळा प्रकार उघडपणे सुरू असतानाही डिझेल माफिया मात्र मोकाटपणे समाजात वावरत आहेत. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे या माफियांवर कारवाई होत नसल्याचे उघड झाले असून अर्थपूर्ण हितसंबंध जोपासण्यासाठीच त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत आहे. मच्छीमारांच्या पोटावर पाय, न्यायालयाचाही अवमान. या डिझेल तस्करीचा फटका मच्छीमारांनाही बसत असून जाळे तुटणे, अडथळे आणणे, मारहाण करणे यांसारखे प्रकार सर्रास घडत आहेत. पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात असली तरी डिझेल तस्करीचा हा गोरख धंदा मात्र तेजीत सुरूच आहे. तस्करांच्या एका टोळीवर येलो गेट पोलीस ठाण्यात कारवाई झाली होती आणि न्यायालयाने त्याला जामीन देताना रायगड जिल्ह्याच्या किनारी न जाण्याचे आणि डिझेल तस्करी न करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवत आरोपींनी पुन्हा एकदा आपला काळाधंदा सुरू केला आहे. स्थानिक सोसायट्यांचे डिझेल पडून सरकारचा महसूल बुडाला. डिझेल तस्कर हे चोरलेले डिझेल मच्छीमार नौका मालकांना आणि पेट्रोल पंप धारकांना कमी दराने विकत असल्याने स्थानिक मच्छीमार सोसायट्यांचे डिझेल कोणीही विकत घेत नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. कारवाईचा फार्स. राजू पंडितला अटक, पण तस्करी सुरूच. जिल्ह्यातील डिझेल तस्करीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत वारंवार कारवाई करण्यात आली असली तरी ती केवळ फार्स असल्याचे दिसून येते. पेण येथील कारवाईत कुख्यात डिझेल तस्कर राजू पंडितला अटक करण्यात आली होती. मात्र तरीही तस्करी थांबलेली नाही. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.